वाल्मिक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखं तुरुंगात त्याची सेवा चालू आहे. कारण जर वाल्मिक कराडने तोंड उघडलं तर मुंडे, फडणवीस, अजित पवार हे पण तुरुंगात जातील की काय असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. आज जर भाजप विरोधी पक्षात असतं आणि धनंजय मुंडे जर देवेंद्र फडणवीसांचे जिगरी मित्र नसते तर भाजपने एवढा आरडाओरडा केला असता की जस काय मोठा भूकंप झालाय. तुम्हाला पण असंच वाटतंय का? ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. अजित पवारांनी बीडमधला, परळीमधला आपला पक्ष धनंजय मुंडे यांच्या टोळीला भाड्याने दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे धनंजय मुंडे चालवतात. मुंडेच्या टोळीतले गुंड या पक्षाचे पदाधिकारी आहेत. बीडमधले बहुसंख्य पोलीस अधिकारी, त्यांच्या हाताखालचे पोलीस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली आज आहेत, काल होते, हे लक्षात घ्या. हा उपआका हा वाल्मिक कराड आहे आणि धनंजय मुंडे त्यांचा आका आहे. माफियाचा बॉस जो आहे तो धनंजय मुंडे आहे, हे लक्षात घ्या. आणि मकोका लावल्यावर सुद्धा काय चाललंय बघा. ज्या कोठडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये, पोलीस कोठडीमध्ये आधी होते वाल्मिक कराड, तिथे आता ते मैफली भरवत आहेत. बीडमधले गुंड तिथे जमा करतात, तेही आत येतात आणि मैफली भरवल्या जातात. माझा जो प्रश्न आहे धनंजय मुंडेंच्या बरोबर वाल्मिक कराडांना मी त्याच्यात घेतलेला आहे, सरकारी जावई आहेत का ते? कोण आहेत? का वाल्मिक कराड बोलले तर आपण सगळेच अडचणीत येऊ असं देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर नेत्यांना सुद्धा वाटतंय? माझा हा प्रश्न आहे. वाल्मिक कराड सारखा माफिया चालवणारा तोंड कधी उघडत नाही, तोपर्यंत हे नेते शांत असतात. वाल्मिक कराड सारख्या एका माणसाने तोंड उघडलं तर या नेत्यांपैकी अर्धे जण तुरुंगात जातील. वाल्मिक कराडनी शांत बसावं म्हणून त्यांची एवढी बडदास्त ठेवली जाते का? हा मूळ प्रश्न आहे. काय चाललंय काय? संपूर्ण परळी हे सडवलेलं आहे आणि धनंजय मुंडेंचा निर्लज्जपणा इतका की परळी आणि बीडला बदनाम करू नका असं ते मीडियाला सांगतायत. अरे तुमच्या कृत्याने परळी आणि बीड बदनाम झालेला आहे. परळी आणि बीड जर स्वच्छ करायचं असेल तर तुम्हाला आधी तिथून बाहेर काढलं पाहिजे आणि तुमची ही जी माफिया टोळी आहे तिला आधी बाहेर काढलं पाहिजे, तुरुंगात टाकलं पाहिजे आणि कठोर शिक्षा केली पाहिजे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत धनंजय मुंडे हे सरकारमध्ये आहेत, जोपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत लोकांचा या सरकारवर, फडणवीस सरकारवर अजिबात विश्वास बसणार नाही. भाजपवाल्यांना वाटतंय की आपण अजित पवारवर ढकलूया, अजित पवारांवर ढकललं की आपल्याला कोणी दोष देणार नाही. असं काही होणार नाही. चोरीमध्ये तुम्ही सगळे सामील आहात, तसंच या दुष्कृत्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व सामील आहात. कुणाला वाटत असेल हे अजित पवारांचं प्रकरण आहे, त्यांनीच निस्तर राहावं, तर मुख्य जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची सुद्धा आहे, हे विसरू नका. मीडियाला नवीन नवीन बातम्या मिळतात, मीडिया पूर्वीची प्रकरणं विसरून जातो. हे तुम्ही मीडियाला करू देऊ नका. या सगळ्यांचा जो आका आहे, या सगळ्यांचा जो गॉडफादर आहे किंवा या सगळ्यांचा जो मोरका आहे तो अजूनही फडणवीस यांच्या सरकारमध्येच बसलेला आहे आणि त्याचं नाव आहे धनंजय मुंडे. विरोधी पक्षात असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याची चूक झाली तर भारतीय जनता पक्ष एवढा आरडाओरडा करत असे की काही भूकंप झालाय असं वाटावं. पण आता सत्तेत बसल्यावर मात्र आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे वाटेल ते करू पाहत आहेत. म्हणूनच पावणे 2 महिने होऊन गेले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला नाही. हेच फडणवीस आणि भाजपचे नेते एकेकाळी नैतिकतेच्या गप्पा मारत होते, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत होते. पण आता स्वतःच्या मंत्रिमंडळातला मंत्री उपद्व्याप करतोय, भानगडी करतोय, तर त्याच्यावर काही कारवाई करावी असं यांना वाटत नाही. असे हे 1 नंबरचे ढोंगबाज लोक आहेत आणि तुमच्यापैकी अनेकांनी त्यांना मतं दिलेली आहेत, हे लक्षात घ्या.
तेव्हा हे या मतदारांचं पाप आहे, ज्यांनी अशा गुन्हेगारीला संरक्षण देणाऱ्या राजकारण्यांना निवडून आणलेलं आहे. मी हे रागाने बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण खरं तर रागाचा परिणाम यांच्यावर होईनासा झालेला आहे. हे निगरगट्ट तर आहेतच, पण त्याहीपेक्षा अधिक निर्लज्जसुद्धा लोक आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून माझी काही अपेक्षाच नाही कधी, परंतु ज्यांची प्रमुख जबाबदारी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी हालचाल करतील, आपली उरली सुरली नैतिकता वाचवण्याचा प्रयत्न करतील असं वाटत होतं. पण आता तेही शक्य दिसत नाही आहे. कारण आत्ताच काही वेळापूर्वी अजित पवारांनी असं सूचित केलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा होणार नाही. अजित पवारांनी तीच स्टेप पुन्हा पुन्हा लावलेली आहे. निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये. आता निष्पाप माणसाला शिक्षा व्हावी असं कोण म्हणेल? अजित पवारांनी हा नवा शोध कुठून लावला आहे मला कळत नाही, पण पुराव्यांची शहानिशा करावी लागेल असंही ते म्हणतात. मग मला एकच प्रश्न विचारायचा आहे, अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्यातले एक मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले, तेव्हा त्यांचा राजीनामा कशासाठी घेतला होता? अनिल देशमुखांचा राजीनामा कशासाठी घेतला होता? अनिल देशमुखांवर आजवर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, हे लक्षात घ्या, तरीसुद्धा राजीनामा घेतला होता. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप झाल्यावर आजवर राजीनामे दिलेले आहेत. मंत्र्यांनी तर दिलेले आहेतच, अनेक सरकारमधल्या मंत्र्यांनी दिलेले. फक्त आता काय सेना भाजपचं सरकार नाही, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमधल्या मंत्र्यांनीही गंभीर आरोप झाल्यावर राजीनामे दिलेले आहेत. यातला कोणताच नियम फडणवीस किंवा अजित पवार हे धनंजय मुंडेंना लावू इच्छित नाही. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं 15 दिवसापूर्वी पण वाटत होतं. त्यावेळी त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केलं नाही म्हणजे फार मोठं काही केलं आहे असं भाजपवाल्यांना वाटत होतं. पण त्यांचा फुगा धनंजय मुंडेंनीच फोडला, कारण त्यांनीच सांगून टाकलं की सध्याच्या बीडमधल्या वातावरणामध्ये बीडचं पालकमंत्री पद आपल्याकडे नको असं मी स्वतः फडणवीस आणि अजित पवारांना सांगितलं. आता हे खरं की खोटं आपल्याला माहीत नाही. ज्या धनंजय मुंडेंना आपल्यावर आरोप असल्यामुळे पालकमंत्री होऊ नये हे कळतंय, त्यांना मंत्रिपद सोडायची अक्कल का येत नाही हा खरा प्रश्न आहे. पण अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या संमतीने धनंजय मुंडे मुंबईतून उठून बीडला गेले, आपल्या कार्यालयात गेले. ज्या कार्यालयाचे प्रमुख त्यांचा सहकारी असलेला वाल्मिक कराड होता, ज्याला आता मकोका लावलेला आहे. धनंजय मुंडे बीडला गेल्यामुळे तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही का हा प्रश्न विचारण्यात आला, पण त्याला कोणी उत्तर दिलं नाही. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाहीत का यालाही कोणी उत्तर दिलं नाही. माझा तर असा स्पष्ट संशय आहे की पुरावे नष्ट करण्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा आजवर घेतला गेलेला नाही आहे आणि पुरावे नष्ट व्हावेत म्हणूनच धनंजय मुंडे यांना ही मोकळीक दिली जाते. अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या प्रचंड उपकाराखाली आहेत, त्यामुळे मुंडेंना काढलं तर आपण अडचणीत येऊ अशी भीती त्यांना वाटते. असा निष्कर्ष काढायला जागा आहे. आणि फडणवीस आणि भाजपच्या लोकांना तर काही जबाबदारीच घ्यायची नाही आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. ठीक आहे, तुमचे आमदार सगळ्यात जास्त आहेत, मग तुमच्यातला भानगडी करणारा जो मंत्री आहे त्याच्यावर कारवाई करण्याची सुद्धा जबाबदारी तुमची आहे, ती सुद्धा तुम्ही पार पाडत नाही आहात. असं हे लेमडं शेमडं कणा नसलेलं सरकार आहे. अवघ्या 1.5-2 महिन्यातच हे सिद्ध होत आहे, लक्षात घ्या. मी आजचा जो प्रश्न विचारला आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे या सरकारचे जावई आहेत का, याचं कारण त्यांना एवढ्या भानगडी बाहेर येऊन, म्हणजे 9 डिसेंबरपासून एवढ्या भानगडी बाहेर आल्या. या भानगडी आधी त्यांनी केल्या होत्या, पण अतिरेक झाला तो संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये. संतोष देशमुख यांच्या खुनाचं कृत्य कुणीही लपवू शकत नव्हतं, ते बाहेर आलं. संतोष देशमुख यांचे कसे हाल करण्यात आले
त्यांना कसं टॉर्चर करण्यात आलं हे सगळे व्हिडिओ बाहेर आले. त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्यांची गँग ही समोर आली लोकांच्या, तिचा पर्दाफाश झाला हे लक्षात घ्या. तोपर्यंत गेली अनेक वर्ष बीडमध्ये हे धंदे चालू होते. मी अनेक वेळा आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे अशा प्रकारे गुंडगिरी करत होते. याचं कारण गोपीनाथ मुंडेंनी त्यांना ही सूट दिली होती. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जोडीने हे उपद्व्याप करत होते. गोपीनाथ मुंडेंनी सुरुवातीच्या काळात त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघंही गोपीनाथ मुंडेंवरच उलटले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात आहेत म्हटल्यावर धनंजय मुंडेंना शरद पवारांनी आणि अजित पवारांनी हाताशी धरलं, त्यांना वापरलं. दुसऱ्या बाजूला जुनी दोस्ती होती फडणवीस आणि धनंजय मुंडेंची. त्यामुळे धनंजय मुंडे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तरी ते फडणवीसांचा माणूस म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. आज फडणवीस त्यांचा राजीनामा घ्यायला जे हो नाही करतायत याचं कारण ते सुद्धा आहे. आज काय झालंय बघा. काल अंजली दमानिया यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून अजित पवारांची भेट घेतली. अंजली दमानिया यांची या भेटीनंतर मुंबई तक या वेब पोर्टलनी मुलाखत घेतली. त्यात अंजली दमानियांनी हे स्पष्टपणे सांगितलं की अंजली दमानियांनीच धरण घोटाळा बाहेर काढला होता. अजित पवारांचा 70,000 कोटीचा इरिगेशन घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. त्याचे पेपर्स घेऊन त्या नितीन गडकरींकडे गेल्या होत्या. नितीन गडकरींनी यात हात घालायला नकार दिला. तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण लावून धरलं. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला हे प्रकरण आपल्या राजकीय फायद्यासाठी लावून धरलं. भ्रष्टाचाराविरोधाचा त्यांचा पुळगा किती खोटा होता हे आता सिद्ध झालेलं आहे. याचं कारण त्याच अजित पवारांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आणि उपमुख्यमंत्रीपद सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांनी मंत्रिपदसुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे मी अजित पवारांविरुद्ध भूमिका भ्रष्टाचाराविरोधात घेतली असा जर देवेंद्र फडणवीसांचा दावा असेल तर तो साफ खोटा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. अंजली दमानियांनी काल जे प्रकरण काढलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट या प्रकरणामध्ये जमा होणारं ते प्रकरण आहे आणि त्याची गंभीर दखल जर सरकारने घेतली नाही तर अंजली दमानियांनी असं जाहीर केलेलं आहे की मला कोर्टात जावं लागेल. म्हणजे मुंडेंचा राजीनामा आज नाही घेतला तर उद्या कोर्टात जाऊन सुद्धा तो घेता येईल हे दमानियांनी दाखवून दिलेलं आहे. मी अंजली दमानियांचं कौतुक करीन तर ते आज चिकाटीबद्दल करीन. त्यांचे राजकीय निर्णय चुकले असतील तर त्यावर टीकाही करीन. पण जी चिकाटी त्यांनी दाखवलेली आहे या प्रकरणाचा पाठपुरावा करताना ती महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने दाखवलेली नाही. सुरेश धस बोलतायत पण सुरेश धस राजकीय हेतूने बोलतायत. भाजपचे आमदार आहेत. कोणीतरी हिरवा कंदील दाखवला म्हणून ते बोलतायत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंजली दमानिया यांचे कोणतेही हितसंबंध यामध्ये नाहीत. केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज व्यक्त करावा म्हणून ते हे प्रकरण हाताळतायत हे लक्षात घ्या. त्या कोर्टात जातील याचंही स्वागत करायला पाहिजे कारण कदाचित सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करेल. सरकारने आता SIT चौकशी लावली आहे, CID चौकशी आहे, अधिक आता न्यायालयीन चौकशीही लावलेली आहे. 6 महिन्यांनी त्यांचा अहवाल येईल. हा अहवाल स्पष्टपणे मांडला जाईल की नाही, त्याच्यावर कार्यवाही होईल की नाही हे आपल्याला काही माहीत नाही आहे. त्यामुळे दमानिया जे म्हणतायत की मी याचा पाठपुरावा करीन त्याचं स्वागत करायला हवं. पण काल त्यांनी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं प्रकरण दिलं ते काय आहे जरा बघा. धनंजय मुंडेंनी या सरकारच्या एका संस्थेकडूनच फायदा उपटलेला आहे. अशा प्रकारचा फायदा आपण ज्या सरकारचे भाग आहोत त्या सरकारच्या कोणत्याही संस्थेकडून कोणत्याही खात्याकडून एखादा आमदार, खासदार किंवा मंत्री घेऊ शकत नाही. हे बेकायदेशीर आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या प्रकरणामध्ये सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागला होता. जया बच्चन यांना सुद्धा
राजीनामा द्यायला लागला होता. ऑफिस ऑफ प्रॉफिटची प्रकरणं देशाच्या पातळीवर गाजलेली आहे. खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा काय आहे हे आमदार खासदारांना माहीत नसतं, मंत्र्यांनाही माहीत नसतं. त्यामुळे ते स्वतः संचालक असलेल्या संस्थांना आपल्या सरकारची कामं देतात, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तेच धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. धनंजय मुंडेंची एक कंपनी आहे व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे टर्टर लॉजिस्टिक्स. या दोन्ही कंपन्या थर्मल पॉवर स्टेशन जे आहे परळीचं त्याची राख उचलायचं काम करतात. राखेचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतं, त्यांना कोळशाचंही कॉन्ट्रॅक्ट काय मिळतं असं काही लोक म्हणतात, पण राखेचं कॉन्ट्रॅक्ट निश्चितपणे मिळतं. थर्मल पॉवर स्टेशन हे महाजेनकोच्या मालकीचं आहे, म्हणजे सरकारचा हितसंबंध असलेल्या एका कंपनीच्या मालकीचं आहे. म्हणजे धनंजय मुंडे सरकारमध्ये असताना सरकारच्याच एका संस्थेकडून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात ही ॲच उचलून, असा थेट आरोप आहे. धनंजय मुंडे व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे संचालक होते, ते शेअर होल्डर आहेत. त्यांची बायको राजश्री मुंडे ही आजही संचालक आहे. वाल्मिक कराडसुद्धा या कंपनीचे संचालक आहेत आणि शेअर होल्डरसुद्धा आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांच्या घरातली कंपनी आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा असं सांगतो की एखादा आमदार, खासदार, मंत्री किंवा त्याच्या घरातले लोक, त्याच्या कुटुंबातले, जवळच्या कुटुंबातले लोक हे सरकारी संस्थांकडून, स्वतःच्या सरकारच्या संस्थांकडून असा फायदा घेऊ शकत नाही. म्हणजे उद्या ही केस जर कोर्टात गेली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद तर रद्द होईलच, पण त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. हे गंभीर प्रकरण आहे. हे कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आहेत. अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंच्या विरोधातली सगळी कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे.